वाडा नगरपंचायत अंतर्गत सध्या निवडणूक जोर धरला असून येत्या 2 डिसेंबरला मतदान आहे आणि 3 डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे। तर यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी प्रामुख्याने 4 उमेदवार आहेत। त्यामध्ये ही रंगत कशी होणार आहे, का म्हणाल जयेश? नक्कीच आपण बघितलं की आता सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एक ती उमेदवारांची सह्या धाकधूक होती की नक्की निवडणुकीचं काय होणार, स्थगिती मिळणार। परंतु यानंतर आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की निवडणूक लढवण्यासाठी कुठलीही हरकत नाही, जो निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे तो पूर्ण केला जाऊ शकतो। त्यानिमित्ताने आता वाडा शहरात निवडणुकीचे वातावरणात तापायला सुरू झाले, प्रचाराच्या फेरी वाढत आहेत, रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू असतो। आणि त्यात मुख्य या बघायचं झालं तर गेल्या 3-4 दिवसापासून आम्ही या वाडा नगरपंचायतीचे निवडणुकीचे कव्हरेज करतो। या माध्यमातून या वाडा शहरातील एकूण 4 उमेदवार जरी असतील तरी प्रमुख लढत आहे ते 3 उमेदवारांमध्ये, कारण तिरंगी लढत असलेले चित्र सध्या सुरू आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जो निलेश गंधे यांच्या पत्नी आहेत निकिता गंधे, त्याचबरोबर शिवसेना शिंदेगड याच्या निलेश सांबरे यांच्या बहीण आहेत हेमंतीताई पाटील, त्याचबरोबर तिसरा उमेदवार आहे तो भाजपाचा रीमा हर्षद गंधे। यामध्ये 3 उमेदवारांमध्ये प्रमुख लढत आहे। एकंदरीत चित्र पाहिलं या मतदारसंघातील नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदारी आहे। एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या बघितलं तर भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी दावा करते, कारण आपण संपूर्ण राज्यात बघितलं की भारतीय जनता पार्टीने 1 लाख चळवळीची भूमिका घेतली आणि सर्वात जास्त नगराध्यक्ष पद आमचे निवडून येतील यासाठी त्यांनी ताकद आजमावायला सोबलावा सुरुवात केली। कारण शिवसेना शिंदेगडाने त्यांना ऑफर दिली होती की आपण या ठिकाणी जी राज्यात ज्याप्रमाणे युती आहे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी युती करून निवडणूक लढू, परंतु भारतीय जनता पार्टी एक वेगळं प्रयोग करू पाहते आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी त्यांनी उमेदवार दिला आहे। आणि आपण एकूण राजकीय परिस्थिती बघितली असेल की आता मागच्या वेळीस वाडा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचा भगवा पडकला होता, या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष बनवला, परंतु भारतीय जनतामध्ये आता कुठले शिवसेनाचे 2 गट झाले, एक शिंदेगड आणि उबाटा गट। त्यामुळे शिवसेना कुठेतरी कमी एक अर्धावर चित्र पाहायला पाहिजे, ते फूट पडल्यामुळे या मतदारामध्ये विभागणी झाली असं एकंदरीत दिसतंय। भारतीय जनता पार्टीचा हा पारंपरिक मतदार त्यांच्याच बाजूला आहे असं एकंदरीत दिसतंय, परंतु भारतीय जनता पार्टीने सध्या त्याचे चित्र आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी अनेक निष्ठावंतांना उमेदवार दिसल्याने मोठ्या प्रमाणात गटबाजी या ठिकाणी पाहायला मिळते। तर अनेक जे उमेदवार आहेत ते स्थानिक जे निष्ठावंत आहेत ते कुठेतरी प्रचारामध्ये सक्रिय दिसत नाही। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत रीमा गंधे, यामुळे यांना मोठा फटका बसू शकतो का असं चित्र निर्माण झालंय। त्यावर मागच्या टर्ममध्ये त्या सुद्धा नगरसेविका होत्या, आता पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी त्यांना उमेदवार दिले आहे। कारण आणि त्यांचा महत्त्वाचा त्यांच्यावर एक ड्रॉबॅक बसू शकतो की त्यांचे जे पती आहेत हर्षद गंधे यांना सुद्धा नगरसेवकाची उमेदवारी दिली आहे, ते सुद्धा निवडणूक लढत आहेत। आणि एक ठेकेदार असलेले हर्षद गंधे यांनी वाडा आणि पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप प्रत्यारोप त्यांच्यावर होत आहे। आणि भिवंडी-वाडा म्हणून महामार्गामध्ये त्यांनीच मोठ्या प्रकारे त्या दुरुस्तीमध्ये करोड रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे त्यांच्यावर टीका होत आहे। त्यामुळे एक ठेकेदार असलेला त्यांचा पती हा रीमा गंधे यांना मोठा ड्रॉबॅक बसू शकतो, त्यांना मोठा याचा फटका बसू शकतो असं एकंदरीत चित्र आहे। कारण ठेकेदारांनाच का उमेदवारी दिली, सर्वसामान्य भाजपमध्ये अनेक कार्यकर्ते आहेत, निष्ठावंत आहेत, त्यांना का उमेदवारी दिली नाही आणि या ठेकेदारीमधूनच त्या माध्यमातूनच करोड रुपयांचा भ्रष्टाचार करायचा, नगरपंचायती लुटायच्या, अशा प्रकारे जे ग्राउंड लेवलला चर्चा सुरू आहे, त्यामुळे फटका बसू शकतो। त्यानंतर दुसरे उमेदवार आहेत निकिता निलेश गंधे, महाविकास आघाडीकडून लढत आहेत, त्याबद्दल काय म्हणा? बघायला गेलं तर मागील नगरपंचायतची सत्ता ही शिवसेनेकडे होती, नगराध्यक्ष होते, 6 नगरसेवक शिवसेनेकडे होते, परंतु जशी शिवसेनेमध्ये फूट पडली 2 नगरसेवक हे शिंदे गटाकडे गेले आणि अवघ्या कमी संख्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे राहिल्या। आणि तरी सुद्धा आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत निकिता गंधे, त्यांचा दावा आहे की मी नगराध्यक्ष पदासाठी नक्कीच आमचाच ते नगराध्यक्ष असणार आहे असं त्यांचा दावा आहे। परंतु बघायला गेलं तर जी काही फूट पडली त्यामध्ये नगरसेवक कमी झाले, मग हा सुद्धा एक प्रश्न आहे की नगरसेवक कमी असताना पुन्हा आता नगराध्यक्ष पदासाठी तेवढा त्यांना पाठबळ असणार आहे का। दुसरा मुद्दा त्यांना फायदेशीर असा आहे की जरी नगरसेवक बाजूला गेलेले असले तरी स्थानिक जो मतदार आहे, स्थानिक कार्यकर्ता आहे,
हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच आहे. जे निलेश गंधे ज्यांनी भरपूर वर्ष या परिसरामध्ये शिवसेनेचं काम केलेलं आहे, त्यांच्यासोबत स्थानिक मतदार असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकच उमेदवार असल्यामुळं जे मुस्लिम मतदार असेल फायदा होणार आहे की महाविकास आघाडीचा त्यांना चांगल्या प्रकारे पाठिंबा आहे. त्याचबरोबर बघायला गेलं तर ठेकेदारीचा मुद्दा जो वाडा नगरपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालतोय. एक नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेले हेमांगी पाटील या शिवसेनेचे उपनेते निलेश सांबळे यांच्या बहीण असल्यामुळं त्यांच्यावर सुद्धा मोठा आरोप करण्यात आला. त्याचबरोबर दुसऱ्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेल्या गंधे यांचे पती सुद्धा हर्षद गंधे हे सुद्धा ठेकेदार मिळवून त्यांनी वाडा भिवंडी रस्त्यामध्ये महामार्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचा मुद्दा नगरपंचायतमध्ये सध्या गाजलेला आहे आणि मतदार हा विचार करतायत आणि तो त्याच मुद्द्याचा फायदा घेऊन निकिता गंधे ह्या प्रचारामध्ये आणि विकास कामं आम्ही आतापर्यंत वाडा नगरपंचायतमध्ये केलेली आहे, शिवसेनेच्या माध्यमातून केलेली आहे, या मुद्द्यांवर त्या नगराध्यक्ष पदासाठी दावा करतायत. परंतु जो शिवसेना पक्ष या आधी वाड्यामध्ये होता त्यामध्ये शिंदे गट आणि उभाटा गट असे दोन भाग झाल्यानंतर त्याचा फटका सुद्धा बसण्याची शक्यता नाकारता येईल. त्यानंतर तिसरा उमेदवार आहे हेमांगीताई पाटील, जे निलेश सांबळे यांच्या बहीण आहेत. त्याबद्दल काय म्हणाल? नक्कीच आपण बघितलं की जे तिसरा तिरंगी लढतीमध्ये हेमांगीताई पाटील यांची प्रचारामध्ये प्रचंड आघाडी आहे. कारण यात अगोदर निलेश सांबळे आता शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आहेत आणि त्यांचा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे जिजाऊ संघटना आहे. जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून त्यांनी वाडा शहरात मोठ्या प्रमाणात त्यांची जनतेशी नाव आहे आणि याच माध्यमातून जिजाऊ संघटना आहे ती मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहे. शिंदे गटात सुद्धा एक जो पारंपरिक जो शिंदे आहेत म्हणजे शिवसेना आहे आणि त्याचबरोबर जिजाऊ या दोन्ही एकत्र मिळून ही निवडणूक लढवत आहेत. जिजाऊ संघटना मोठ्या प्रमाणात सक्रिय त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ह्या मतदारांमध्ये जाऊन पोहोचत आहेत. त्याचा फायदा यांना होऊ शकतो कारण निलेश सांबळे मानणारा वर्ग आणि शिवसेना शिंदे गटाचा मतदार यामुळे त्यांना मोठ्या प्रकारे फायदा होतो. परंतु त्यांच्यापासून दुसरा एक मुद्दा या प्रचारामध्ये एकत्र येतोय तो म्हणजे स्थानिक उमेदवार नाही. कारण ज्यांचं प्रामुख्याने जे त्यांचं निवासस्थान आहे त्यांचं मूळ गाव आहे ते खुपरी या ठिकाणी ते वास्तव्यास आहेत. या ठिकाणी जरी मतदार असतील परंतु त्यांच्यावर टीका केली जाते की हा मतदार या वाडा शहरातील मूळ निवासी नाहीत, या बाहेरील गावातील आहेत. आणि त्याचबरोबर दुसरा ड्रॉबॅक आहे असा आहे की जे निलेश सांबळे जे ठेकेदार आहेत या ठेकेदारांच्या ते बहीण आहेत त्यामुळे यांच्या माध्यमातून पुन्हा ठेकेदारी बोलावली जाईल, पुन्हा भ्रष्टाचार होईल, असे अनेक मुद्दे त्यांच्या माध्यमातून सुरू आहेत. आणि त्यांच्याबद्दल त्याचबरोबर हेमांगीताई पाटील ह्या कुणबी समाजामध्ये असल्यामुळे वाडा शहरात जी 2 नंबरची मतदारसंघ जातीने संख्या आहे ती कुणबी आहे. त्यामुळे कुणबी फॅक्टरच्या मोठ्या प्रमाणात त्याच्या जर पाठीशी राहिलं आणि निलेश सांबळेंनी जे केलेले सामाजिक कार्य असतील, जिजाऊ संघटनेची जी मतं असतील आणि एकनाथ शिंदेच्या माध्यमातून नगरपंचायतीमध्ये जे केलेले कामे विकास कामे आहेत यांची जर साथ मिळाली तर नक्कीच हेमांगी पाटील सुद्धा या ठिकाणी विजयी होऊ शकतात असं एकंदर चित्र आहे. निकाल कुठल्याही दिशेने फिरू शकतो. भारतीय जनता पार्टीचा सुद्धा पारंपरिक मतदार या ठिकाणी आहे. त्यामुळे या वाडा शहरात तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारील हे एकामध्ये मतदारांचे 3 तारखेचे मतमोजणी होणार त्या दिवशी आपल्याला कळणार आहे. नक्कीच आपण हे चर्चासत्र असंच चालू ठेवूया आणि पुढील अपडेट नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. धन्यवाद.